टॉस जिंकल्यानंतर थँक्यू सुरेशजी पाटील सर. टॉस जिंकल्यानंतर आपण काय स्वीकारणार? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. पहिल्यांदा आपण फिल्डिंग चूज करतायत. कुठले गोलंदाज असतील एक चांगल्या पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न केला जाईल या पुढे येणाऱ्या मॅच मध्ये? गुरु गोवारी आहे, स्वतः निखिल भोईर आहे, राहुल चौधरी आहे, यतीश पाटील आहे. त्यांनी चांगलाच खेळ केलेला आहे आणि कमी पडला तर मी सुद्धा टाकू शकतो. ओके, बेस्ट ऑफ लक कोच चॅलेंजर कॅप्टन सहयोगी. प्लीज वेलकम महेश भोईर. बॅटिंग येते आणि नक्कीच अप्रतिम पॉइंट टेबल मध्ये आपण पहिल्या स्थानावर गेलेला आहात नेट रन रेट द्वारे आणि हा सामना तेवढाच महत्वाचा. काय आपला पहिला स्थान पटकवण्यासाठी महत्वाचा असेल. टार्गेट कुठपर्यंत देणार कोच चॅलेंजरला? माझी इच्छा आहे टार्गेट 80 ते 85 परत देण्याचा त्यांना. ओके, अप्रतिम. मात्र बेस्ट ऑफ लक महेश भोईर. जाऊया मॅच कडे आपण. और टू कॉमेंट्री बॉक्स. स्टार्ट ऑफ द मॅच आपण पाहतोय. दोन संघ आहेत श्री साई चॅम्पियन्स वर्सेस पाहायला मिळतोय श्री बालाजी रॉयल्स. दोन संघांमध्ये ही कडवी लढत पाहायला मिळते. 56 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. 56 धावांचं टार्गेट समोर असताना आपण पाहतोय. आज चेंडू खेळण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात केला होता. शॉर्ट लेगला जो चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर 1+1 2 धावा वाईटचा इशारा आला होता आणि धावसंख्या एकंदरीत आपण पाहतो या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात केला गेला होता. 1 रन्स फक्त इन्क्लूड केली जाईल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकच रन्स यस, वाईटचा इशारा. फक्त एकच धाव या ठिकाणी इन्क्लूड केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 1 या धावसंख्येवर आपण पाहतोय. किती झाले? 2 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ऑन द विकेट. सुरेख पद्धतीने इनसाइड आउटचा फटका 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. मात्र चेंडूला मात्र विरकावून दिला जातोय. चेंडू निघून जाईल. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. ॲक्युरेट फेकी करतोय. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात पळून काढल्या जातात मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. सेकंड इनिंग मध्ये श्री साई चॅम्पियन्स हा संघ पाहायला मिळतोय. वाडा प्रीमियर लीग 2018 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक शब्दसंबंधाने स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आजचा सलग 6वा दिवस 6वी रात्र या स्पर्धेची पाहायला मिळते. उलटा चेंडू सुरेख पद्धतीने फक्त कलात्मक हा फटका पाहायला मिळतोय. मायकल बेवन कॉपीबुक स्टाईल एकच धाव्यावर समाधान व्यक्त करावं लागेल निखिल बागुल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरसावून धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर एकंदरीत 5 या धावसंख्येवर. विशाल एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहतोय मनोज. यावेळेला पाहायला मिळतो मनोज जाधव. राईट ओव्हर द विकेट विशाल. सुरेख पद्धतीने षडम पूल केला जातोय. चेंडू मात्र इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. पाहता यावेळेला आपण पाहतोय 2 बाउन्सने चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धावा अर्जित केल्या जात आहेत. रिअल अकॅडमी चौकार, सावली क्रिएशन चौकार, माऊली मोटर चौकार, ब्रँडेड फटका 4 धावा. थँक्यू वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते आपण पाहतोय 9 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. मनोज जाधवला कित्येक वेळा पाहिला चांगली फलंदाजी करताना आणि इथे सुद्धा आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर स्क्लॅश केला जातोय. चाबुक शॉट यावेळेला पाहायला मिळतोय. 4 धावा निश्चित स्वरूपात. बॅक टू बॅक 2 चौकार येताना व्हेरी गुड शॉट. मॅग्निफिसंट बॅटिंग. मनोज जाधव इज ऑन फायर. थँक्यू. 4 धावा अर्जित केल्या जात आहेत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 13 या धावसंख्येवर पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ झालाय. ही ताकद, ही हिंमत मात्र मनोज जाधवच्या बॅटमधून पाहायला मिळते. व्हेरी गुड बॅटिंग. सुपर टायमिंग पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला आपण पाहतोय. सुरेख पद्धतीने सिलिमडॉनला चेंडू मात्र खेळला गेला होता. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं 13च्या ॲव्हरेजने द ग्रेट स्टार्ट. फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ज्या पद्धतीने म्हटलं जातं पाया मजबूत करण्यासाठी मात्र ज्या पद्धतीने इमारत मजबूत करण्यासाठी पाया मजबूत असावा लागतो
आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतोय की ज्या पद्धतीने सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात या ठिकाणी मनोज जाधव अँड निखिल बागुल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 13 धावसंख्येवर आपण पाहतो विदाउट लॉस 13 रन्स पाहायला मिळते. श्री साई चॅम्पियन्स या संघाची 55 धावांचा पाठलाग करताना आपण पाहू शकतायत 13 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. ज्या पद्धतीने गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल एमडी पॅन्थर्स वर्सेस बालाजी चॅम्पियन्स आणि या ठिकाणी मोलाचं सहकार्य वडा प्रीमियर लीगला करणारं व्यक्तिमत्व माननीय श्री निलेशजी गंदे साहेब शिवसेना उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर सन्मानानं या ठिकाणी सन्मान केला जातोय. एक शाही थाटामध्ये या ठिकाणी सत्कार होतोय. या ठिकाणी उपाध्यक्ष वडा क्रिकेट असोसिएशनचे वीरेंद्र ठाकरे या ठिकाणी येतो जे सन्मान आणि सत्कार होतोय. मान्य श्री निलेशजी गंदे साहेब शिवसेना उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होतोय. वाडा क्रिकेट असोसिएशन कडनं या ठिकाणी यथोचित सन्मान आणि सत्कार होतोय. आशिष शिंदे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. वीरजी ठाकरे साहेब प्लीज वेलकम. आणि अध्यक्ष मिथुनजी नाईक साहेब प्लीज वेलकम. या ठिकाणी यथोचित सन्मान सत्कार होतोय. शिवसेना पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज मान्य श्री निलेशजी गंदे साहेबांचं या ठिकाणी यथोचित सन्मान सत्कार होतोय. WPL लीग 2018 मध्ये सन्मान चिन्ह पुष्प बुके आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी वाडा क्रिकेट असोसिएशनच्या कडनं या ठिकाणी माननीय मिथुनजी नाईक साहेब माननीय वीरेंद्र ठाकरे साहेब यांच्या हस्ते सन्मान होतोय. वेलकम सुस्वागत माननीय निलेशजी गंदे साहेब हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम 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 WPL 2018 वेलकम सर. त्याचबरोबर या ठिकाणी माननीय श्री राजू पाली साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. वडा क्रिकेट असोसिएशन आणि WPL लीग कमिटी मेंबर माननीय राकेश पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान आणि सत्कार या ठिकाणी माननीय श्री राजू पाटील साहेबांच्या या ठिकाणी सन्मान होतोय. वेलकम सुस्वागतम हार्दिक 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 स्वागत. थँक्यू थँक्स अ लॉट सर. त्याचबरोबर मान्य श्री विलासजी गायकवाड सर यांचे तुझे सन्मान वडा प्रीमियर लीग मध्ये होतोय. वेळात वेळ काढून या स्पर्धेत उपस्थित झालेल्या निखिल भोईर साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. वेलकम सुस्वागतम माननीय विलासजी गायकवाड साहेब वडा प्रीमियर लीगला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. निखिलजी भोईर सर यांच्या हस्ते यथोचित सन्मान होतोय. सन्मान चिन्ह आणि एक गिफ्ट दिलं जात आहे तुळशीचं रोप. वेलकम वेलकम सर. थँक्यू थँक्स लॉट. आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात. त्याचबरोबर मान्य श्री भानुशाली साहेबांना मी आमंत्रित करतोय. प्लीज वेलकम. माननीय भानुशाली साहेब प्लीज वेलकम. WPL लीग कमिटी मेंबर आशिष शिंदे यांच्या हस्ते यथोचित सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होतोय. वेलकम. सन्मान चिन्ह देऊन सन्मान होतोय आणि या ठिकाणी वाडा क्रिकेट असोसिएशन कडनं तुळशीचं रोप या ठिकाणी भेट दिली जाते. वेलकम सुस्वागतम भानुशाली सर. वेलकम वेलकम सुस्वागतम. त्याचबरोबर माननीय सुरेशजी पाटील सर प्लीज वेलकम. माननीय सुरेशजी पाटील सरस्व प्लीज वेलकम सर. सुरेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान होतोय आणि वाडा क्रिकेट असोसिएशन कडनं या ठिकाणी तुळशी रोपट देऊन सन्मान केला जातोय. वडा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य कुलदीप पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन माननीय सुरेशजी पाटील साहेब यांचे यथोचित सन्मान वाडा प्रीमियर लीग मध्ये या ठिकाणी होत आहे. एक तुळशीचं रोपट वाडा क्रिकेट असोसिएशन कडे भेट दिली जाते. वेलकम सुस्वागतम हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. थँक्यू थँक्स लॉट सर. O2 कॉमेंट्री बॉक्स.
दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावसंख्येवर 55 धावांचा पाठलाग करताना श्री साई चॅम्पियन्स संघ आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज आहेत, मनोज जाधव आणि निखिल बागुल अजूनपर्यंत सुरक्षितरित्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला फुल टॉस चेंडू सुरेख पद्धतीने खेळला गेला आणि सुरेख स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकी येईपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 17 या धावसंख्येवर पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. 2 संघांमध्ये चांगली कडवी लढत पाहायला मिळते. लीगच्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये शेड्यूल आहे तो मात्र समाप्तीच्या मार्गावर. प्ले ऑफमध्ये आपण उद्या 3 वाजता ॲक्युरेट सामने पाहणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना राऊंड द विकेट. यावेळेला ग्लान्स करण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाजाला मागे परतावं लागलं असतं, परंतु यावेळेला थोडंसं ओव्हर थ्रो होतोय आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आपण पाहतोय 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहेत. धावांची गती यावेळेला मात्र पंच दर्शवत आहेत की लेग बायच्या इशाराने जय पवार धावांची गती 2 ने पुढे सरसावून धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 19 या धावसंख्येवर. वाडा प्रीमियर लीग 2018 आपण पाहतोय. एक चांगली संकल्पना, चांगली विचारसरणी आपण पाहतोय. खरोखरच या पुन्हा एकदा स्पर्धेला मानाचा मुजरा, कारण ज्या पद्धतीने आज प्रत्येक खेळाडूला कसब कला कौशल्य दाखवण्याची जी संधी प्राप्त होते, व्यासपीठ मिळतोय आणि त्या व्यासपीठचं परिपूर्ण मात्र ग्रामीण दुर्गम भागातून खेळाडू या ठिकाणी पोहोचतायत आणि चांगल्या प्रकारचं त्या संधीचं सोनं करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक ओनरच्या डोळ्यामध्ये मात्र बसून राहत आहेत. यावेळेला आपण पाहतोय पंचांकडे लाऊड अपील केली होती, परंतु पंच या ठिकाणी आपण पाहतोय तटस्थ आहे. थोडंसं यावेळेला दुखापत होईल का, कारण हसमुख पटेल ज्या पद्धतीने आपण पाहतो हसमुख पाटील या ठिकाणी थोडासा कुठेतरी फंबल झाला होता. लेग बायच्या इशाऱ्याने एक धाव येते. निखिल बागुल थोडंसं यावेळेला इंजुरी येतो ना पाहायला मिळते. एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. थोडीशी इंजुरी या ठिकाणी निखिल भोईर असेल की नसेल मात्र माहिती होईल, परंतु यावेळेला आपण पाहतोय ज्या पद्धतीने आपण पाहतोय थोडीशी टक्कर झाली होती हसमुख पाटील आणि निखिल बागुल. धावांची गती जर आपण पाहिली तर 20 या धावसंख्येवर आपण पाहू शकतायत. वाडा प्रीमियर लीग 2018 चा हे शानदार देदीप्यमान क्रिकेटचा हा महासोहळा पाहायला मिळतोय. 2 साईड स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतं, थोडेसे फैलावत आहेत. याचाच अर्थ चांगली आनंदाची बातमी येते असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहतोय थोडंसं उभारतोय आणि निखिल बागुलला एक जिद्दी चिकाटी मात्र जिद्द त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहतोय अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चर्चा होतोय की व्यवस्थित खेळू शकेल का. पुन्हा एकदा मात्र तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक आम्ही शब्द सुमनाने स्वागत करीत आहोत. ही स्पर्धा आपण पाहतोय चांगल्या प्रकारची वाडा प्रीमियर लीग 2018. गेल्या वर्षात मीटिंग झाली असेल, त्यानंतर आपण पाहिलं ऑक्शन झालं, सभा झाल्या भरपूर, त्यानंतर विचार झाला की यंदाच्या वर्षात 4थ्या वर्षात काहीतरी नवीन करूया, दिवस रात्र स्पर्धा करूया आणि या स्पर्धेसाठी जे मोलाचं योगदान सुद्धा स्पॉन्सरशिप पाहायला मिळाले आणि खास करून आयोजकांची अथक परिश्रम आणि अथक मेहनत दिवस रात्र एकत्र करून मात्र या ठिकाणी या स्पर्धेचा हा देदीप्यमान सोहळा आपण पाहू शकता. डोळ्याचं पारणं फिटेल अशी मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, कारण कठीण असतं दिवस रात्र स्पर्धा भरवण्याचं आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय एकजूट होऊन 17 जणांचा संच. धावांची गती झालेली आहे लक्षात घ्या 20 या धावसंख्येवर 20 रन. अजून सुद्धा आपण पाहतोय 35 धावांचं टार्गेट समोर असेल. प्रत्येक खेळाडू मात्र आतुरला होता ही स्पर्धा मात्र कधी येईल. वाडा प्रीमियर लीग WPL आणि 3 मेचा दिवस उजाडला आणि 3 मेच्या दिवसामध्ये आपण पाहतोय 4:05 ॲक्युरेट चेंडू या खेळपट्टीवर फेकला गेला आणि तेव्हापासून या स्पर्धेला सुरुवात होताना यंदाचं 4थं वर्ष आपण पाहतोय. 2015 पासून या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली. डेच्या स्पर्धा पाहायला मिळाल्या आणि ज्या पद्धतीने मात्र खेळाडू आपण पाहतोय आज चांगल्या प्रकारचे तयार होताना पाहायला मिळत आहेत या दुर्गम भागामध्ये. वाडा तालुका आपण पाहतोय आणि पालघर जिल्हा, कारण 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं, पालघर जिल्हा नवीन प्रस्थापित झाला आणि तेव्हापासून आपण पाहतोय की एक स्वतंत्र मिळालं ते ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय. चला आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. धावांची गती 20 या धावसंख्येवर 35 धावांचं टार्गेट समोर असेल. निखिल पुन्हा एकदा उभारताना यावेळेला बॅक ऑफ द हँडचा परिपूर्ण उपयोग केला. चेंडूला फक्त ग्लाइड केला जातो, चेंडूला एकदा वर्जित केली जाईल. शॉट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय
तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर 21 या धावसंख्येवर पाहायला मिळते. 21 रन्स ऑन टू द बोर्ड आपण पाहू शकतायत. अप्रतिम दोन संघांमध्ये ही कडवी लढत पाहायला मिळते. चेंडू जर आपण पाहिले तर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा विशाल याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 4 ते 5 पावलांचा स्टार्टअप घेतोय. खांद्याच्या जोरावर मात्र या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा मनसुबा विशाल वल्टे, एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळेला आपण पाहतोय पंच वतायत संदेश देवळेकर आणि एक धाव वर्जित केली जाते. विशाल वल्टे याच मैदानात एक चांगल्या प्रकारचं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ज्याने बाईक मिळवली तोच खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना एक चांगल्या प्रकारचा क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. मात्र कुठलीही धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. बॅक ऑफ द हँडचा परिपूर्ण उपयोग करतोय. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा तुमची कृती खूप महत्त्वपूर्ण असते मैदानाच्या आतमध्ये आणि त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय बीट इज ऑनली स्किन डीप वैविध्यपूर्ण गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत आपण पाहतोय 22 या धावसंख्येवर. हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली गेली. एकदा वर्जित केली जाते. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या 23 या धावसंख्येवर पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आहे. 55 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय आणि 55 धावांचं टार्गेट समोर असताना धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 23 या धावसंख्येवर पाहायला मिळते. नुकतीच शनिवारच्या दिवसात एक मोठी स्पर्धा पार पाडली गेली. शिवसेनेचे आमदार संजयजी पोतने साहेब यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेला आपण पाहतोय स्लॅश केला जातोय. चेंडू निघून जाईल. यावेळेला आपण पाहतोय चेंडू दन 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 करीत निघून जातो. यावेळेला चौकार येताना रिअल अकॅडमी सावली क्रिएशन माऊली मोटर्स चौकार ब्रँडेड फटका 4 धावा. थँक्यू वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी पाहायला मिळते ती 27 या धावसंख्येवर 27 गोल्डन मॅजिक फिंगर आमचे यतीश सांबरे या ठिकाणी दर्शवताना आणि त्यांना मात्र भूपेश कराळे चांगल्या प्रकारचे अपडेट्स देताना पाहायला मिळतात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. यावेळेला खोलवर चेंडू होता. फ्लाईट दिली होती. चेंडूला पुढे ठेवला. टप्पा चूक बीट इज ऑनली स्किन डीप वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना या ठिकाणी चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 55 धावांचा पाठलाग करताना श्री साई चॅम्पियन्स हा संघ पाहायला मिळतोय. सुरेख पद्धतीने ऑफ साईडला फक्त फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला गेला. एकदा वर्जित केली जाते. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 या धावसंख्येवर षटक क्रमांक 3 आपण पाहिले आणि 3 षटकांचा खेळ झालाय. 9.33 च्या थँक्यू. तर 3 षटकांचा खेळ 28 धावा आपण पाहतोय. आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी विराजमान झालेले आहेत प्रमुख मान्यवर मंडळी पाहायला मिळतात. आदरणीय चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व निलेशजी गंदे साहेब शिवसेना उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी रजा घेताना पाहायला मिळत आहेत. अध्यक्ष मिथुनजी नाईक आणि तसेच वीरेंद्र ठाकरे उपाध्यक्ष. थँक्यू सो मच सर, आपण आलात. या स्पर्धेला शोभा वाढवली. 4 चांद लावले गेले या व्यासपीठाला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय हृदयापासून. तर 5 षटक आहेत आणि 5 षटकांमध्ये विजयासाठी जर विचार केला तर 27 धावांचं टार्गेट समोर. मला वाटते 56 धावांचं टार्गेट आहे. त्याकरिता 28 धावा येणं गरजेचं राहील, लक्षात घ्या. गोलंदाज आपण पाहतोय यावेळेला धनंजय जाधव. लेग कटर ऑफ कटर टाकण्याची क्षमता आहे. पहा, लेग कटर टाकला परंतु यावेळेला आपण पाहतोय थोडंसं आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातो. यष्टीरक्षक हसमुख पाटील याच्या हातामध्ये व्यवस्थित गॅदर करतोय, कारण स्वतः कर्णधार आपण पाहतो. क्रिकेटचा सी कॉन्फिडन्स पाहतोय, क्रिकेटचा सी कॉन्सन्ट्रेशन, क्रिकेटचा सी कॅप्टनशिप पाहायला मिळतोय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला लेग कटर. यावेळेला चेंडू फ्लाईट तेवढा मिळाला. मनोज जाधव याला असं वाटलं की चेंडू हा मात्र खूपच वाईड असेल, परंतु पंच या ठिकाणी ॲक्युरेट आहेत, कारण ते जाणतायत की कल्याणवरून आम्हाला कशाला या ठिकाणी मात्र इन्व्हाइट केलंय, कारण आम्ही ॲक्युरेट पंच आहोत, त्यासाठी मात्र इन्व्हाइट केलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत 29 या धावसंख्येवर फुलटॉस चेंडू होता. सुरेख मात्र गोलंदाजी त्याने हाताळली गेली होती चांदीपच्या मैदानात. धावांची गती 30. शॉट ऑफ प्लेन चेंडू, पुलचा फटका यावेळेला सक्सेसफुल ठरत नाहीये, कारण बॉडी लँग्वेज थोडीशी पॉझिटिव्ह नव्हती. इंजुरी थोडीशी आली आणि तिथून कुठेतरी मोमेंटम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली वेगळ्या पद्धतीने निगेटिव्ह. आणि फलंदाज यावेळेला बाद होताना
पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हेलियन, विकेट गिरता हुआ और एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ. जमाना है दीवाना है, ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे. देख तेरा जमाना है दीवाना है, ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे. जोश जरा वाढू दे, झिंग थोडी येऊ दे, क्रिकेटच्या मैदानात खेलेंगे प्लेयर्स यहाँ दिलो जान से, करारा शॉट कभी बोलना उछले, नंबर 1 ही बघा. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर 30 या धावसंख्येवर विजयासाठी 25-26 धावांचं टार्गेट अजून सुद्धा समोर आहे. उर्वरित चेंडूंमागे 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धनंजय जाधव याच्या गोलंदाजीवर आता मात्र सफलता कुठेतरी अखेरकार मिळाली आणि ब्रेक थ्रू या ठिकाणी लावून दिला जातोय. पहिली पार्टनरशिप या ठिकाणी आपण पाहतोय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 30 रन 30 या धावसंख्येवर. मनोज जाधव एका साईडला पाहायला मिळतोय तर नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय मनीष एका साईडला पाहायला मिळतोय. मनीष अँड मनोज एकाच राशीचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. या वेळेला मजबूर केलं होतं फॉरवर्ड डिफेन्स खेळण्यासाठी, मात्र तयार होता फलंदाज, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. थोडासा हलकासा स्विंग मिळाला होता. संध्याकाळचं सत्र डिफेक्ट थोडंफार कुठेतरी पाहायला मिळतंय, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये रात्रीचं सत्र आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लड आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काही खेळाडू मात्र फ्लडच्या माध्यमातून खेळत नाही, परंतु हा अनुभव काही खेळाडूंना मात्र घेता येईल. यावेळेला आपण पाहतोय चेंडू निघून जाईल. ऐन वेळेला मात्र प्रसाद याला चेंडू यावेळेला मिस करून चेंडू निघून जाईल. स्वीपर कव्हर मध्ये चौकार येताना WPL चौकार, 4 धावा. टूर्नामेंट वाला प्रीमियर लीग वाला प्रीमियर लीग वाला. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. वाडा प्रीमियर लीग 2018चा ही शानदार देदीप्यमान 16 याला सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातोय. बॅट अँड पॅडचा परिपूर्ण संपर्क होताना ऑफ ड्राईव्ह केला जातोय. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या मध्ये मात्र चेंडूला यावेळेला ट्रॅव्हल केला, एकदा वर्जित केली जाईल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 35 या धावसंख्येवर आपण पाहू शकतायत. 35 मुंबई इंडियन्सचा सध्याचा मात्र नेतृत्व करणारा कर्णधार, याच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आकडा ठरला गेला. 35 चेंडूमध्ये 102 धावा T20च्या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळाल्या आणि पहिल्या क्रमांकाचा फलंदाज डेव्हिड मिलर, किलर मिलर याची मात्र बरोबरी साध्य केली गेली. ते आपण पाहिली 35 चेंडूमध्ये 102 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत धावा झालेल्या आहेत त्या जवळजवळ 35 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 21 धावांचं टार्गेट. 24 चेंडूमध्ये 21 कांतिकुमार कृष्णा ठाकरे, संयोग विष्णू किनी, महेश प्रभाकर भोईर, गणेश रामनाथ मोहिते, अमित अनंता पस्टे, मंगेश सदाशिव पाटील, प्रशांत सुरेश गोतारणे, सुबोध तुकाराम वेखंडे या सर्वांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल, कारण ही स्पर्धा घडवण्यामागे मात्र आपण पाहतोय पाटील, नितेश मर्दे, प्रशांत ठाकरे, अक्षय पाटील. त्यानंतर चौथ्या आपण पाहतोय 5व्या क्रमांकावर जे आपण पाहतोय श्री गणेशजी 11, कल्पेश पस्टे, श्री बालाजी रॉयल हा 6वा संघ आपण पाहतोय. संघाचे मालक किशोर वेखंडे, श्री साई चॅम्पियन जो खेळताना पाहायला मिळते त्याचे ओनर आहेत कल्पेश ठाकरे, संदेश डोणे, दिनेश पाटील मांगटणे, राहुल पाटील किरवली. 8 नंबरवर आपण पाहतोय ज्या पद्धतीने संघ मालक एव्ही वॉरियरचे आपण पाहतोय अतिश पाटील, वैभव ठाकरे आणि 90 जो आपण पाहतोय ओम साई राम लायन, विपुल पाटील देहरजे, विनोद पाटील देवगर, राहुल भोईर बिलोश्री, जितेंद्र पाटील खरिवली. अशा पद्धतीने आपण पाहतोय मिस्टर विपुल पाटील सुद्धा आपण पाहतोय. त्यांचा संघ ओपनच्या संघामध्ये RP लायन्स म्हणून ओळखला जातो. धावांची गती जर आपण पाहिली तर 21 धावांचा टार्गेट समोर आहे. चला थोडीशी घाई करा कुठेतरी, वेळ थोडासा आपण अर्धा ते पाऊण तास शेड्यूलनुसार उशिरा चाललोय, 1 तास म्हणायला हरकत नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर 35 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 21 धावांचं टार्गेट समोर आहे. या स्पर्धेसाठी यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय tenniscricket.in मेंबर पाहायला मिळत आहेत. गौरव सावंत, निखिल कांबळे, प्रथमेश गायकर, ओमकार सावंत, विघ्नेश धुळे, भूपेश कराळे डोळ्यात तेल ओतून कार्यरत असताना कॅमेऱ्यात व्यवस्थित बंदिस्त करतायत. क्लॅरिटी 1 नंबरची जी आपल्याला पाहायला मिळते, क्वालिटी असं म्हणायला हरकत नाहीये. आपल्याला चेंडू निघून जातोय, थोडासा स्वीप करण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात केला गेला होता. निर्धावच्या स्वरूपात डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी ठप्प राहत आहे. चेंडू आहे 23 आणि 23 चेंडूमध्ये 21 धावा. हा सामना सुद्धा रफ अँड टफ पाहायला मिळेल का, पैसा वसूल मॅच पाहायला मिळेल का, कारण येणारी वेळ दर्शवेल. शॉट सिली मिड ऑफ घेतलाय, पॅकअप केलाय, तर ऑफ साईडचं क्षेत्र आपण पाहतोय. हा कुठेतरी अनुभव या ठिकाणी आपल्याला कामास येताना पाहायला मिळतोय. यावेळेला आपण पाहतोय अगोदर स्ट्रोक खेळला गेला होता परंतु कनेक्ट केला जातोय. चेंडू निघून जाईल यावेळेला आउट ऑफ द पार्क. व्हेरी गुड शॉट, मॅग्निफिसंट शॉट, स्पेक्टॅक्युलर शॉट. 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत. ब्रँडेड षटकार, रिअल अकॅडमी षटकार, सावली क्रिएशन षटकार अँड माऊली मोटर षटकार.
या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय जे मालिकेवीर मॅन ऑफ द सिरीज सिटी 100 पाहायला मिळते माऊली मोटर्स वाडा प्रोप्रायटर प्रफुल्ल बबन ढोणे यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकतायत आणि चांगल्या प्रकारच्या युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय या पद्धतीने यानंतर सामना सुद्धा रंगतदार पाहायला मिळणार आहे. परंतु धावांची गती जर आपण पाहिली तर 41 धावा, याचाच अर्थ आपण पाहतोय की विजयासाठी अजून सुद्धा 15 धावांचं टार्गेट समोर आहे. या बॉलला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली गेली होती, एकदा वर्जित केली जाते, धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते लेग बायच्या इशाऱ्याने. धावांची गती जर आपण पाहिली तर 42 या धावसंख्येवर पाहायला मिळते. 42 रन 42 धावा आपण पाहतोय. या युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय जे काही नेट आहे या 7 दिवसांमध्ये ते सुद्धा स्पॉन्सर केलेलं आहे. चांगलं व्यक्तिमत्व जे आपण पाहतोय चॅम्पियन नेट सर्व्हिस वाडा प्रोप्रायटर निरंजन चौधरी यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत धावसंख्या 42 या धावसंख्येवर विजयासाठी 14 धावांचं टार्गेट समोर आहे. श्री साई चॅम्पियन्स या संघाला एक सुशोभित असं मैदान या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूची अपेक्षा असते की मी चांगल्या मैदानात खेळावं आणि त्यांच्या अपेक्षा सुद्धा पूर्ण होत आहेत. बॅकफुटला जाऊन टॅप केला जातोय, बॅक पंच ज्याला म्हटलं जातं. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत प्रसाद थोडासा या ठिकाणी फंबल होतोय आणि 2 धावा अर्जित केल्या जातील. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपण पाहतो यतीश सांबरे, भूपेश कराळे आम्हाला दर्शवत आहेत की 44 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात आणि विजयासाठी 12 धावांचं टार्गेट समोर आहे. याच्या अगोदर आपण पाहिलं असेल 18 चेंडू 20 धावा सुद्धा झालेल्या नव्हत्या. यावरून खेळपट्टी किती छान पद्धतीने मात्र या ठिकाणी पिच क्युरेटरने बनवले, कारण खेळपट्टीवर जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचं सपाटीकरण खेळपट्टी पाहायला मिळते. कारण आताचं क्रिकेट फास्ट आलंय. काही खेळपट्ट्या आपण पाहिल्या असतील सिमेंट कॉन्क्रीटच्या असतात, व्हाईटचा इशारा येतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर डांबरीकरण सुद्धा काही खेळपट्ट्या पाहायला मिळतात आणि तिथे गोलंदाजाला मात्र कुठेतरी मार मिळतो, कारण चेंडू मात्र स्किट होतात, चेंडू बॅटवर जातात आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी साहेब बनतो. आणि कपिल देव निकंज यांनी सांगितलेलं आहे की कधी कधी गोलंदाज हा मात्र मजूर असतो तर कधी कधी फलंदाज हा साहेब बनतो. अशा पद्धतीने कितीक उदाहरण आपण पाहतो. धावांची गती जर आपण पाहिली तर 45 धावा, विजयासाठी 10 धावा, अवघ म्हणून 11 धावा विजयासाठी आपण पाहतोय. क्लास कव्हर ड्राईव्ह खेळला जातोय. यावेळेला आपण पाहतोय टेक्निकल शॉट पाहायला मिळतोय. चेंडू पाहता पाहता यावेळेला आपण पाहतोय 2 धावांकरता निघून येईल. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते आणि संघ जाऊन पोहोचतोय श्री साई चॅम्पियन संघ 47 या धावसंख्येवर. विजयासाठी जर आपण विचार केला तर 9 धावांचं टार्गेट अजून सुद्धा समोर आहे. जिद्द चिकाटी, कसब कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश, सर्व काही धैर्य, धाडस, हिंमत, ताकद या सर्व काही गोष्टी मात्र झोकताना पाहायला मिळतोय तो मिस्टर मनोज जाधव. यावेळेला हलक्याशा हाताने सुरेख पद्धतीने राहुल द्रविड कॉपी बुक स्टाईल खेळला गेला. मोहम्मद अझरुद्दीन विवेस लक्ष्मण स्टाईल आपल्याला पाहायला मिळाला आणि तेवढ्याच वेगाने 2 धावा या ठिकाणी चित्याची दौड म्हणायला हरकत नाहीये आणि 2 धावा अर्जित केल्या जातील. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत 49 या धावसंख्येवर विजयासाठी 7 धावांचं टार्गेट समोर असेल. उर्वरित चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 7 धावा. आता मात्र म्हणायला हरकत नाहीये की विजयाचा सुगंध या ठिकाणी दरवळताना पाहायला मिळतोय तो श्री साई चॅम्पियन्स या संघाकडे. विशाल वल्टे एक शांत स्वभावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कित्येक वेळा पाहिलेला आहे. या खेळाडूला मात्र कधी हायपर होताना पाहायला मिळत नाही. शांत चित्ताने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. अशा प्रकारचा प्रत्येक खेळाडूमध्ये जर नम्रपणा असेल तर नक्कीच लोकांच्या हृदयात तुम्ही जागा करून चांगल्या प्रकारचा खेळ उंचवण्याचा प्रयत्न करत असतात. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू आहेत आणि 7 धावांचं टार्गेट हे समोर आपण पाहू शकतायत श्री साई चॅम्पियन्स या संघाला विजयासाठी. कालच्या दिवसात आपण आवाज ऐकला असेल कामण मोरीचा, हेमंत पाटील यांचा. या अगोदर आपण पाहिलं दिनेश ठाकरे सरांना, त्यानंतर सूरज पाटील यांना सुद्धा आपण पाहतोय. यंदाच्या वर्षात ते जवळजवळ 47 ते 50 टुर्नामेंट या वाडा विभागात करतात आणि चांगल्या प्रकारचं मात्र अग्रेसर होताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी 49 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा स्पर्धा मात्र संपलेली नाही आहेत. अजून सुद्धा टेनिस क्रिकेटचा धुमाकूळ सुरू आहे. 1960 पासून मात्र टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली. त्या अगोदर आपण पाहिलं असेल MRIचे चेंडू जास्तीत जास्त खेळले जायचे. त्यानंतर आपण पाहिलं तर एक लेजंड क्रिकेटर म्हणून ओळखला गेला, कारण MRIवर पहिल्या चेंडूवर षटकार मारणं सोपं नाही, परंतु एका खेळाडूने मात्र अशी कित्येक वेळा किमया केली. तो खेळाडू ठरला गेला ब्रह्मदेव गोडदेवचा उमेश मांजरेकर. यांची इंटरव्ह्यू घेण्याचा सुद्धा आम्हाला मान मिळाला होता. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मात्र ते आवर्जून खेळत असतात
आणि आज 40+ सुद्धा खेळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट यावेळेला आपण पाहतोय. चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप रिझनला. चेंडू जवळजवळ चालला होता, यावेळेला ट्रॅव्हल झाला होता. स्टॉप केला जातोय चेंडूला. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. 17 चेंडू आणि 7 धावा. यंदाच्या वर्षात 50,000च्या स्पर्धेमध्ये 18 चेंडू आणि जवळजवळ 6 धावा सुद्धा झालेल्या नाही आहेत. असा सामना सुद्धा पाहिला होता आणि त्यांच्या तोंडातून घास हिरावून गेला होता. एकच विकेट फक्त होती. 9 मात्र विकेट त्यांच्या हातात होत्या, तरी सुद्धा मात्र तो सामना झाला नाही. असा मात्र कशित कुपर आणि NCC सफाळे असा अग्री मात्र समाजाच्या त्या सामने पाहायला मिळाले होते. पुन्हा एकदा गोलंदाज या बोला ऑन साईडला आपण पाहतोय. चेंडूला इंटर द गॅपमध्ये खेळला जातोय. मात्र अगोदर स्टार्ट घेतली असती तर कदाचित हा फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु जर त्याला महत्त्व नाही आहे. एकदा वर्जित केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 50 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहे. 6 धावांचं लक्ष हे समोर. का साईडला मनोज जाधव चिकाटी प्लेअर आहे. अप्रतिम अजूनपर्यंत मात्र मैदानाचा व्यवस्थित या ठिकाणी आनंद घेताना पाहायला मिळतोय. चहू बाजूने खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. यावेळेला आपण पाहतोय चेंडू डॉटच्या माध्यमातून निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी पाहायला मिळते ती 50. यावेळेला आपण पाहतोय ड्राईव्ह केला जातोय. ऑन दी अप खेळला गेला होता. एकदा वर्जित केली जाईल. जमिनी लगत मात्र यावेळेला सपाटीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत 52 आहेत. 51 आहे धावसंख्येवर. 5 धावांचं लक्ष अजून सुद्धा समोर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. राईट आर्म उर्ध विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. फुल टॉस चेंडू यावेळेला पाहतोय टक्कन आवाज येतोय. याचाच अर्थ आपण पाहतोय स्वीट टायमिंग होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख झेल टिपला गेला आणि फलंदाज यावेळेला आपण पाहतोय मनीष बॅक टू द पॅव्हेलियन. मनीष मात्र या ठिकाणी आपण पाहतोय बॅक टू द पॅव्हेलियन येताना अप्रतिम चांगल्या प्रकारचा आपण पाहतोय. बॅटमधून आवाज सुरेख आला होता, परंतु यावेळेला आपण पाहतोय हाय चेंडू प्राप्त झाला आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. कारण बॅटच्या माध्यमातून आपण पाहतोय बॅटचा शोध कसा लागला तर नक्कीच ते सुद्धा तुमच्यापर्यंत आता पोहोचवतोय. कारण बॅट हा शब्द जर आपण पाहिला तर एक जो आधुनिक क्रिकेटर होता तो मात्र जंगलामध्ये फिरण्यासाठी गेला होता आणि फिरता फिरता त्याला एक वृक्ष मात्र दिसलं. वृक्षापासून त्याच्या मनात कल्पना आली की मात्र फळी बनवायची आणि फळी बनवताना त्याने मात्र वृक्ष कुठलं होतं तर ते बॅटिन वृक्ष होतं आणि बॅटिन वृक्षापासून त्याने बॅट बनवली आणि त्याचं नाव होतं आधुनिक क्रिकेटर जो ओळखला गेला जॉन स्मॉल. हा मात्र ऑस्ट्रेलियन होता. यावेळेला आपण पाहतोय प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. चेंडू निघून जातोय. स्वीपर कव्हर मध्ये एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मात्र या ठिकाणी जीवाची आकांक्षा करतोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपण पाहतोय 53 धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण पाहिले ते जवळजवळ 6 आणि 12 चेंडू आणि 3 धावा. 12 चेंडू आणि 3 धावांचं लक्ष हे समोर आहे. चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. झाडे लावा पाणी जिरवा असं मात्र संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत आणि ही चांगली संकल्पना पाहायला मिळते. परवाच्या हेडलाईनमध्ये जर वाचलं असेल पुण्यनगरीच्या तर नक्कीच तिथे सुद्धा झाडांचा किती उपयोग होतो मात्र हे त्यांनी दर्शवलं गेलं. ज्यांनी सांगितलं गेलं संपादक होते त्यांनी सांगितलं की झाडांपासून किती आपल्याला सुविधा मिळतात आणि झाडांपासून किती माणसं वाचली. तर त्या दिवशी बस कोसळली गेली होती आणि झाडांवर रेडी आणि 4 ते 5 फक्त पावलांचा स्टार्टअप घेतोय, परंतु खांद्याच्या जोरावर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. या वेळेला लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं फलंदाजाला. या वेळेला मात्र थोडंसं कुठेतरी आय हेट म्हणत असेल स्टेप आउट झाला आणि चेंडू आणि फळीचा संपर्क झाला. खेळाडू तयार होताना पाहायला मिळत आहेत आणि चांगल्या प्रकारचा आज क्लास खेळाडूंमार्फत पाहायला मिळतोय. मात्र हरेश बाद झाला तरी सुद्धा मात्र टाळ्यांचा गजर येतोय. त्याचा उत्स्फूर्त वाढवतायत. हा मात्र थोडाफार कुठेतरी क्रिकेटमध्ये एन्जॉय करायला हवं, कारण फक्त तुम्ही प्रेशर खाली जर क्रिकेट खेळला तर त्याचा कधीच तुम्हाला स्वाद मिळणार नाही. म्हणून का म्हटलेलं आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी. यावेळेला मात्र चांगली जम्पिंग केली गेली होती, परंतु यावेळेला आपण पाहतोय चेंडू चिपकला नाही. जर कदाचित
क्विक प्रमाणे चेंडू चिपकला असता तर हा आज कॅच ऑफ द डे म्हणून ओळखला गेला असता. आणि यावेळेला शॉट्स लिमिट ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक ठेवला जातोय कारण शॉट्स लिमिट ऑफला एकमेव असा खेळाडू होता भारतीय संघाचा रमन लांबा, परंतु त्याला मात्र चेंडू लागला गेला आणि 1992 त्याचा मृत्यू झाला. परंतु चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून खेळलं गेलं. यावेळेला आपण पाहतोय चेंडू निघून जाईल, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, वाईटचा इशारा येतोय. धावांची गती 1 पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 55 धावा. सामना बरोबरीच सुटलाय आतापर्यंत, एका धावेची आवश्यकता. यावेळेला पुन्हा एकदा अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं होतं, परंतु लेंथ थोडीशी खराब आणि विन होताना श्री साई चॅम्पियन्सचा संघ पाहायला मिळतोय. श्री साई चॅम्पियन्स संघ कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. श्री साई चॅम्पियन्सचे मालक आपण पाहतोय खुश असतील. आपल्या संघांवर कल्पेश ठाकरे, संदेश ढोणे, दिनेश पाटील, राहुल पाटील आणि एका साईडला आपण पाहतोय संघ या ठिकाणी पराभूत होताना श्री बालाजी रॉयल, किशोर वेखंडे थोडेसे नाखुश असतील. परंतु क्रिकेटमध्ये अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे नदीचे 2 किनारे असतात आणि इथे सुद्धा आपण पाहतोय 2 किनारेच म्हणायला हरकत नाही. हार आणि जीत असे शब्द मात्र मनोज जाधव याचं कौतुक करेन. भरपूर वेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. यानंतरचा सामना टॉस